असो वेळा आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. आमचे गुरुवर्य बाबा महाराज सुगुरु महाराज सर्व बाहेर जाऊन आलेले साधू संत माता मावल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादानं 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करेल. असो तारेचा शोक चालू आहे त्या ठिकाणी आपला पती पडलेला आहे बाण लागलेला आहे आणि त्यावेळेस शोक करून एक मागणी मागू लागलेली प्रभू रामचंद्रला हे रामा माझ्यावर एक उपकार करावा तुम्ही. काय काय उपकार करा म्हणतात पुढच्या वेळी काय काय हो म्हणजे आम्हा दोघांना बाजूला होऊन देऊ नका तुम्ही. तुम्ही काय केलंय जो बाणानं वाली मारलेला आहे आणि त्याच बाणानं तुम्ही मला मारावं एवढा माझ्यावर तुम्ही उपकार करा रामा. का तर आम्ही दोघं विरक्त होऊ नये एवढी माझी तुम्हाला विनंती आहे रामा असं त्या ठिकाणी तारा म्हणू लागले. वियोगाचे दुःख भोगिलाचे पतीचा विरोध झालेला तू भोगलेला आहेस तुला माहित आहे मग मला सांगायची गरज नाही. मग तुला जेवढं पत्नी नसल्यावर जेवढं दुःख आहे आणि तेवढं मला सुद्धा होणार आहे. मग काय कर बाण घे आणि मला मार मला ठेवचं काम करू नको असं त्या ठिकाणी तारा म्हणू लागली. वारी राहिला ते दिसत बदही पाठवावे पुण्याभूत होय रामा तुला पुण्याभूत होणार का तर माझा पती वाली जिथं पाठवलाय आणि तिथं वाट बघत माझी बसलेला आहे. मग काय कर मला तिथं पाठव म्हणजे तुला अभूत पुण्य लागणार आहे एवढी माझी विनंती रामा असं त्या ठिकाणी तारा रामाची विनंती पत्नी पतीची मला जर त्या वालीपाशी पाठवलंस तर आम्हा दोघांची भेट होईल आणि जर पती आणि पत्नीची जो भेट घालतो आज मी कलियुगामध्ये त्याच्या पुण्याला थारा नाही अशी तारा त्या ठिकाणी म्हणून कोणी तारीचे बोल प्रतिशास्त्राती कोणा याव करावा या पुर रामनीचे पुसत कुणाचे शब्द ऐकले ताऱ्याचे शब्द ऐकले आणि आता याच्यावर शास्त्र लय खोल आहे म्हणजे प्रभू रामचंद्र आणि आता प्रभू रामचंद्र काय म्हणतात ताऱ्याला तुम्ही सुद्धा सावध नाही करा. तू काय देहाती पती मानसी आत्मा किंवा पती मानसी हे मत पासी सुद्धा तू कुणाला नेमकं पती म्हणतीस या देहाला म्हणतीस का आपल्याला म्हणतीस हे फक्त तू माझ्यापाशी सांग असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तारेला म्हणवायचे. सत्य पती मानसी तो तुझी पाशी सीता सीता आती उलासी भोगा हे तारे तू जर या देहाला पती मानित असतील खरोखर तर हा देह तुझ्या पशीच आहे. मग तू का स्व करतेस या ठिकाणी असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र तारेला ओळखते. मानसी जरी जीवा असली तर तो देखील नाही त्याची गेला गेला केवी मनसी व्यर्थ राहण्याची मुकासी. हे तारे अरे तुझं देहाला मी पती मानित नाहीस आणि जर जीवाला पती मानित असतील तर तो कधी तो बघितलेला सुद्धा नाहीस गेला म्हणतीस मग तो कुठं आहे तो बघितलेला सुद्धा नाहीस असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ताऱ्याला म्हणतात.
तू का गेला म्हणतीस असं त्या ठिकाणी ना ताऱ्याला म्हणलं. शिवाचिदानंद चैतन्य घन सर्व सर्वत्र परिपूर्ण जसी नाही गमन हृदय कात. अरे जीव कसा आहे चैतन्य घन आहे जीव. हा त्याला जाणं नाही येणं नाही त्याला काही सुद्धा नाही मरण नाही काही नाही. आणि एवढं असताना सुद्धा तू का दुःख म्हणतायस का रुदन करतायस असं त्या ठिकाणी त्या ताऱ्याला गटाची घडमोडी बहुवाचं घडमोडून येणे घटकात हे विद्यार्थी होतानाच जीवाविनाच नित्यत्वे जीवाचं नित्यत्व आहे. महादेव महाराज नागरगोजे रामोबाईची वाडी राम महाराज नागर बोलणे प्रभू रामचंद्र भगवान